माझा विषय असा आहे. माझं नाव भरत शांताराम चौधरी, राहणार शिरसाड, तालुका अंमनेर, जिल्हा जळगाव. माझ्या गावातली शाळा पूज्य साने गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळ, भिका यशवंत चौधरी हायस्कूल आणि कैलासाची हिरामन जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बोगस भरती घोटाळ्याबाबत मी तुम्हाला आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. शासनाच्या 2012 पासून नियम आहे की कुठलीही भरती संस्थेमध्ये शाळेमध्ये भरती बंद आहे. त्याच्यावर सुद्धा शासनाचा निर्णय 2014 मध्ये थोडं बदल केला. इंग्रजी, गणित, विज्ञान विषयासाठी जर एखाद्या संस्थेला शिक्षकाची गरज पडली तर योग्य ते कागदपत्र, योग्य शिक्षक तुम्ही भरू शकता असा निर्णय शासनाने पारित केला. तर आमच्या शाळेत तो शासनाचा निर्णय यांनी धाब्यावर ठेवला आणि यांनी स्वतःचा निर्णय चालू केला. जवळजवळ या संस्थेमध्ये 2001 तर 2022 पर्यंत म्हणजे आमचे भाऊ कैलासाची धनराज श्रीराम चौधरी हे सचिव होते आणि माझ्याबरोबर जे लोक आलेले आहेत हे सदस्य होते त्यांच्याबरोबर. मग त्यांनी असा कुठलाही शिक्षक भरती निर्णय किंवा कुठलंही कागदपत्र शिक्षणाधिकाऱ्याकडे किंवा दिलेलं नाहीत शिक्षक भरतीचे. मग 2022 ते 24 नवीन संचालक मंडळ बसलं आणि या संचालक मंडळांनी डायरेक्ट 2016-17 या वर्षी जवळजवळ 8 ते 10 बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरून घेतले. हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जवळजवळ या शिक्षकांमध्ये 2-3 शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये नोकरी करतात. त्यांचे पण माझ्याकडे हे पुरावे आहेत. अंमनेर इथे एनडी मुंदडा ग्लोबल स्कूल अंमनेर इथे सौ शीतल सोमनाथ चौधरी 1/6/2009 तर 30/4/2021 या कालावधीपर्यंत तिने तिथे काम केलेलं आहे. त्यानंतर सौ सुनीता लोटन पाटील या शिक्षिकेने 1/6/2016 तर 30/4/2024 पर्यंत त्या संस्थेत काम केलेलं आहे. आणि यांनी 2016 ते 17 पासून सर्व पगार हा आमच्या शिरसाडे हायस्कूलमधून त्यांचा काढलेला आहे. आणि हे कर्मचारी त्यांनी जेवढे कर्मचारी भरलेले आहेत ते 2024 पासून तिथं कामावर रुजू झाले आणि 2016-17 पासून त्यांनी पगार काढलेला आहे. हे जर सर्व जे बोगस कृत्य किंवा बोगस भरती जी संचालक मंडळांनी केलेली ती म्हणजे त्या संस्थेमध्ये शाळेमध्ये शिकणारा म्हणजे एक शिक्षक त्यांना लाभला. तो शिक्षक म्हणजे सोमनाथ भास्कर चौधरी. हा शिक्षक हे जे महाराष्ट्रामध्ये जे रॅकेट चालू आहे बोगस शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरण्याचं, या रॅकेटमधले काही लोक त्यांचे एकदम जवळीक मित्र आहेत. तर त्यांना जवळ घेऊन त्याने हे सर्व संचालक मंडळाला पटवून दिलं. म्हणजे त्याला मोह होता की आपली पत्नी इथं लागायला पाहिजे. हे जे मी तुम्हाला नाव वाचून दाखवलं सौ शीतल सोमनाथ चौधरी ही त्याची पत्नी आहे. त्याला मोह झाला की आपली पत्नी सुद्धा इथं लागायला पाहिजे. मग त्याने आपली पत्नी लावून घेतली तिथे. मग संचालक मंडळाला मोह झाला. तर ह्या जे कर्मचारी आहेत याच्यामध्ये जवळजवळ संचालक मंडळाचे नातेवाईक आहेत किंवा संचालक मंडळाचे जवळीक आहेत. अध्यक्षाच्या मुलाचा शालक आहे, लगेच सचिवची सून आहे, लगेच सदस्याचा नातू आहे आणि आणखी जे बाकीचे जे कर्मचारी भरलेले आहेत ते पण त्यांच्या जवळीक आहेत. तर माझी शासनाला विनंती आहे की यांनी दिनधाडे शासनाच्या चिदीवर हा एवढा मोठा डल्ला मारून जवळजवळ
1 कोटी रुपये फरक बिलं 1 कोटी रुपये फरक बिलं यांनी शासनाच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे काढून घेतले। आणि हे सर्व कृत्य करताना यांनी सर्व कागदपत्र खोटे बनावट कागदपत्र, शालार्थ आयडी असो, संच मान्यता असो, सर्व कागदपत्र यांनी खोटे इथं शिक्षणाधिकाऱ्याकडे पुरवले आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पण ते खोटे कागदपत्र मंजूर करून घेतले। तर माझं म्हणणं आहे की शिक्षणाधिकारी आणि संचालक मंडळ यांनी एक बसून संमती केली। शिक्षणाधिकारी व वेतनपथक अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्याचे काही कर्मचारी असं दोघांचं शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी दोघांच्या संगनमतीने हा एवढा फ्रॉड केलेला आहे। जवळजवळ मी 3 महिन्यापासून म्हणजे शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली, जवळजवळ 65 पानांचा बंच मी संपूर्ण जोडून त्याच्यावर जवळजवळ बघा तुम्ही आता त्यांनी 8 ते 10 कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे आणि अजून 4 ते 5 कर्मचाऱ्यांकडनं जवळजवळ 10 लाख रुपये घेऊन ठेवले असं मी ऐकून आहे। आणि या संपूर्ण जो एक आता महाराष्ट्रामध्ये चाललेले हे सर्व जे कोणत्या पुढाऱ्याने किंवा कोणत्या याने हा शिक्षणाचा घोटाळा उघडकीस केलेला नाही, हा शिक्षणाचा घोटाळा जे उघडकीस केलेला आहे ते फक्त तुमच्यासारख्या पत्रकार बंधूंनी केलेला आहे। कारण काय आहे, हे एवढं मोठं रॅकेट आहे तर तुम्हाला अंदाज पण नसेल। जवळजवळ आपल्या म्हणजे नागपूरचं चालू आहे। मी मुख्यमंत्र्यांचं पण स्वागत करतो याच्या बारामध्ये की तो जो निर्णय घेतला त्यांनी SIT लावली त्यांच्या मतदारसंघामध्ये, ती जे SIT त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लावावी अशी मी शासनाकडे विनंती करतो। तसंच दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री, दादा भुसे साहेबांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ मालेगावामध्ये 20 ते 25 शाळा जसे मी तक्रार घेऊन आलेलो इथे तशा शिक्षण त्यांच्या मालेगाव याच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 20 ते 25 शाळांमध्ये सुद्धा हा प्रकार चालू आहे। तर माझी शिक्षणाधिकाऱ्याचं म्हणजे विनंती आहे शिक्षण मंत्र्याकडे की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात SIT लावावी याच्यासाठी आणि SIT मार्फत सखोल तपासणी करावी आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मी शासनाला विनंती करतो। हो, माझी मागणी एकच आहे तुमच्या पत्रकारांसमोर। आता हे जे त्यांनी बोगस कर्मचारी भरून जे शासनाच्या तिजोरीतून जे 1 कोटीपर्यंत फरक त्यांनी काढलेला आहे तो 1 कोटी परत शासनाला त्यांनी परत करावा आणि हे जे जेवढे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत भरलेले त्यांना त्यांनी घरी पाठवावं अशी माझी शासनाकडे विनंती आहे। आणि मला जरी इथं न्याय मिळाला तर मी कोर्टात जाणारच आहे।